महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये वापर होणार आहे आणि तंत्रज्ञान वापरल्यामुळं काही विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि काही विद्यार्थ्यांचा होईल नुकसान. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा आहे की विद्यार्थी म्हणताय सर या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे म्हणजे ज्या पद्धतीने ग्राउंड होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ किंवा घोटाळा व्हायला नको किंवा घोटाळा होतो का, असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. त्याच्यानंतर मुंबईच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहे, किती विद्यार्थ्यांचं ग्राउंड या ठिकाणी एका दिवसामध्ये होणार आहे आणि सोबतच मुलींचं कोणत्या ठिकाणी, मुलांचं कोणत्या ठिकाणी, त्याच्यानंतर ग्राउंडला किती वेळ लागल, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट कधी जनरेट होणार आहे आणि सोबतच सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा कधी होणार आहे, सगळी म्हणजे महत्त्वाचं संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, समोर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघू शकतात की मैदानी चाचणीचं या ठिकाणी हे परिपत्रक आहे. तर मैदानी चाचणी किती तारखेपासून सुरू होणार आहे, हे रायगडचं आहे, रायगड अलिबागचं. तर त्याचं ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे रायगडचं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याचं आता हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहरच्या बाबतीत सगळ्यात जास्त जागा मुंबई शहरला आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने आहे. अगोदर 2459 जागा होत्या, आता 3500च्या वरती हा आकडा गेलेला आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळालेली आहे, जागा वाढलेल्या आहेत. आता मुंबईचं ग्राउंड होणार आहे 11-12 तारखेपासून सुरू. त्याचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे. पुरुषांचं वेगळं आहे, महिलांचं वेगळं आहे. ठीक आहे. 17 तारखेपासून महिलांचं ग्राउंड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मुंबईला होणार आहे. मुंबईला मरुड आणि या ठिकाणी दुसरं स्थळ देण्यात आलेलं आहे, म्हणजे ठिकाण त्या ठिकाणी नायगाव आणि मरुड या दोन ठिकाणी ग्राउंड होणार आहे. पुरुषांचं वेगळं, महिलांचं वेगळं. आता अगोदर स्टार्टिंगला लक्षात घ्या तुमची लेखी परीक्षा कधी होईल, त्याच्यानंतर ग्राउंड कसं होईल आणि सोबतच त्याचा कट ऑफ कधी लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, ग्राउंड सुरू झाल्यानंतर जवळपास ग्राउंडमध्ये 2500 विद्यार्थी स्टार्टिंगला ग्राउंड देणार आहेत. त्याच्यानंतर हा आकडा 2500पासून 9000पर्यंत जाईल. आता 9000 विद्यार्थ्यांनी जर एका दिवसामध्ये ग्राउंड दिलं, ठीक आहे, एका दिवसात जर 9000 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं तर या ठिकाणी टोटल आपण सरासरी जर विचार केला तर एका महिन्याच्या आत पूर्ण ग्राउंडची प्रोसेस पार पडून जाणार आहे. कारण या ठिकाणी 47-48 हजार म्हणजे जवळपास मुंबईला अर्ज आलेले 2.25 लाख. 3 लाख जरी आपण पकडले त्याच्यापैकी 50,000 मुली, राहिले 2,500 मुलं, 2.5 लाख मुलं, मग 2.5 लाख जे काही मुलं आहेत त्यांचं ग्राउंड या ठिकाणी जवळपास एका महिन्यामध्ये प्रोसेस पार पडेल. परंतु या ठिकाणी काही सुट्ट्या पण असतात. या ठिकाणी जे आपले पोलीस अंमलदार असतात किंवा विद्यार्थी असतात त्यांना मध्ये मध्ये सुट्ट्या देत असतात, काही गॅप होत असतो, कधी वीकली ऑफ असतो, अनेक प्रकारच्या याच्यामध्ये सुट्ट्यांचा समावेश होतो. जर आपण 11 तारखेपासून किंवा 12 तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरू झालं ॲज इट इज, आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईबद्दलच माहिती नाही आहे, सगळ्या जिल्ह्यांच्या बाबतीत आहे. तर बघा, 11-12 तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरू झालं, समजा 13 किंवा 14 पासून सुरू झालं, तर सरासरी ग्राउंड घेण्यासाठी सुट्ट्या वगैरे त्याच्यानंतर वीकली ऑफ सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण, मुंबईला विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्याचा 1.5 महिना ग्राउंडसाठी लागल. ठीक आहे, 1.5 महिना आपण याच्यामध्ये पकडला. 1.5 महिन्यामध्ये मुंबईचा ग्राउंड या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट होऊन जाणार आहे. म्हणजे मार्च या ठिकाणी लक्षात घ्या, समजा मार्च एंडिंगपर्यंत तुमच्या मुंबईच्या ग्राउंडची पूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण प्रोसेस क्लिअर झालेली असेल, कट ऑफ वगैरे लागून सगळं ओके असेल. आणि इतर जिल्ह्यांत जिथं कमी संख्या आहे तिथं लवकर या ठिकाणी ग्राउंडची प्रोसेस 8-10 दिवस 15 दिवस त्याच्यामध्ये प्रोसेस पार पडून जाईल आणि त्याचा कट ऑफ पण जाहीर होईल. आता तुम्ही म्हणाल सर कट ऑफ कधी लागणार आहे, आता तुमचं ग्राउंड समजा या ठिकाणी मार्चला संपलं, 30 मार्चला कधी ग्राउंड संपलं तर जे काही या ठिकाणी तुमचा कट ऑफ आहे तर तो कट ऑफ जवळपास 8 ते 10 दिवसामध्ये जाहीर होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कट ऑफ जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजे ग्राउंड दिल्यानंतर 8-10 दिवसांचा कालावधी या ठिकाणी मिळतोय. ठीक आहे, मग कट ऑफ जाहीर होईल. मग त्याच्यामध्ये आता मुंबईला 3500च्या वरती जागा आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की एकाच 10 प्रमाणे विद्यार्थी हे पात्र होतील, म्हणजे एक जागेसाठी 10 विद्यार्थी बसतील. जर मुंबईला 3500 जागा आहे तर लक्षात घ्या किती विद्यार्थी या ठिकाणी पेपरसाठी बसणार आहे, या ठिकाणी 35,000च्या जवळपास विद्यार्थी तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजे 3500 जागांसाठी 35,000 विद्यार्थी लेखी परीक्षा देतील. आता तुम्ही म्हणाल सर लेखी परीक्षा कधी होईल, आता समजा मार्च एंडिंगला तुमचं ग्राउंड या ठिकाणी कंप्लीट झालं, कट ऑफ लागला समजा 8 ते 10 एप्रिलला, त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल
या जवळपास या ठिकाणी 20 ते 25 एप्रिलला. मग तुम्हाला या ठिकाणी आतापासून लेखी परीक्षेसाठी किती कालावधी मिळतोय? जवळपास 2 महिने जास्तीत जास्त आपण पकडले. 2 महिने या ठिकाणी तुम्हाला मैदानी चाचणीपासून तर लेखी परीक्षेपर्यंत या ठिकाणी अभ्यास करायला वेळ भेटतोय. म्हणजे आता तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करताय, त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागल एप्रिल महिन्यामध्ये लागल जवळपास या ठिकाणी 9-10 तारखेला. त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल 20 ते 25 एप्रिलला. मग सरासरी तुम्हाला एवढा कालावधी भेटतोय, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्येच तुम्हाला नियोजन करायचं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला चांगले मार्क घेऊन पोलीस दलामध्ये भरती व्हायचं आहे. सांगण्याचा मुद्दा एकच होता की जास्तीत जास्त तयारी करा. यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जवळपास ज्या काही ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत त्याच्यानुसार, आता मागच्या वर्षी मुंबईची लेखी परीक्षा वेगळ्या दिवशी झाली आणि पूर्ण महाराष्ट्रभराची वेगळ्या दिवशी झाली आणि यावर्षी सगळ्यांचं ग्राउंड सोबतच सुरू होत आहे. त्याच्यामुळं सगळ्यांची लेखी परीक्षा या ठिकाणी एकाच दिवशी सुरू होणार आहे असं या ठिकाणी बातमी समोर येत आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त तयारी करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड 2-2, 3-3 वेळेस पळा, पण चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा, कारण अशी संधी डबल भेटल याचं काही सांगता येत नाही. कारण 3 वर्षापासून या ठिकाणी भरपूर जागा पोलीस दलामध्ये निघत आहे, विद्यार्थी पोलीस होत आहे, परंतु काही विद्यार्थी घरीच बसत आहे, काहींची तयारी नाही आहे, काही हौशी विद्यार्थी, याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असतो. याच्यामध्ये फक्त तयारी लागते, कारण फॉर्म भरून बिना तयारीचं तर कोणी पास होणार नाही आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळं मेहनत करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. सगळ्यांना ग्राउंडसाठी आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरुजी चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा आपला नंबर आहे व्हॉट्सअपचा 7248994648 वरती तुम्हाला SMS करायचा आहे. तुमच्या सगळ्या क्युरीज अडचणी या ठिकाणी सॉल्व केल्या जातील. तर ठीक आहे, सगळ्यांना या ठिकाणी जय हिंद, ऑल द बेस्ट. जास्तीत जास्त तयारी करा, काही अडचण असेल तर विचारा. सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.